त्याचं घरगुती काळा तिखट अगदी झक्कास होईल, खमंग भाज्या होतील असं एवढे मसाले आहेत. ते मसाले दाखवते. 1 किलो धने घेतले, हां मीठ 1 किलो आहे पण अर्धाच किलो टाकायचं आहे. थोडी कलर येण्यासाठी बॅडगी मिरची, बॅडगी मिरची, हे मसाला विलायची 3 तोळे दालचिनी, 3 तोळे मिरे, 3 तोळे लवंग, 3 तोळे हे चक्री फूल, हे 3 तोळे ते काय नाकेश्वर, आणि मसाला हे विलायची आपली साधी विलायची 1 तोळा घेतली. हे दगडी फूल 1 छटाक आणि खोबरं 1 किलो, तेजपान 1 छटाक भाजून घ्यायचा. आणि घरगुती इतकं झक्कास होते काळा तिखट, विकतच्या मसाल्याला काहीच नसतं. हे काळ्या मसाल्याचं सगळं साहित्य ते छान मंद आचेवर भाजायचं आणि त्याच्यात ॲड करायचं. खोबऱ्याची चांगले बारीक काप करायचे आणि मंद आचेवर भाजायचे, थोडं थोडं तेल टाकून. विलायची पण छान भाजायची. मसाल्यांची राणी विलायची छान भाजून घेऊया. थोडंसं तेल घेऊया. थोड्याशा तेलामध्ये दालचिनी छान भाजून घेऊया. मिरे टाकूया, छान भाजूया मिऱ्यांना. छान भाजून घेऊया लवंगाला. चला आपण आता चक्री फूल टाकूया. दाचेवर छान भाजायचं. तर नाकेश्वर टाकूया. भेंडी विलायची, त्याला मसाला विलायची पण म्हणते. मसाला विलायची छान खमंग भाजूया. मसाला फूल, ऑरेंज फूल. तेल जास्त टाकायचं, अर्धा पळीपेक्षा कमी असेल तरी चालतं. फुले दिसायला हलकं आहे पण ह्याला दगडी फुलच म्हणतात, कारण दगडाला येतं ना ते. होईल तेवढं मंद आचेवरच भाजायचं दगडी फूल, कारण ते हलकं असतं, पटकन करपतं ना. हा तेजपत्ता आहे, छान मंद आचेवर भाजायचा. होईल तेवढं लोखंडाचीच कढई वापरायची, आणि ती चांगली असते हेल्थसाठी. नॉनस्टिक वगैरे काही वापरायचं नाही. छान गावरान धने मस्त खमंग भाजूया आणि टेस्ट येते मसाला. 3 किलो मिरचीला 1 किलो धने लागतात. छान खमंग मसाला होतो. धने छान खमंग ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजायचे, म्हणजे मसाला छान कलर येतो. खोबऱ्याला तेल नाही टाकायचं, कारण ते तेलकट असतं पहिलंच. ब्राऊन कलरचा भाजायचा खोबरा. बेडगी मिरची छान खमंग भाजूया, मसाल्याला कलर छान येतो. थोडं थोडं तेल टाकून थोड्याच मिरच्या घेऊन भाजायच्या, लाल मिरच्या. हे भाजलेल्या मिरच्या छान थोड्या टाकूनच मंद आचेवर छान भाजायच्या खमंग. थोडंसं तेल टाकायचं, थोडं तेल टाकून. कांडण यंत्रात सगळा मसाला टाकून बारीक करून घ्यायचा. छान बारीक मसाला, गरम मसाला तयार. आपला खमंग मसाला छान तयार झालेला आहे. आता मस्त भरणीत भरूया काचेच्या, म्हणजे छान टिकतो. नॉनव्हेजच्या आणि मसाल्याच्या भाज्यांना काळा मसाला घरगुती वापरा. धन्यवाद.